नमस्कार, मी सुवर्णा दुसाने घेऊन आले आहे विशेष कार्यक्रम रणसंग्राम। आज आपण या कार्यक्रमामध्ये बिग फाईट्स नेमक्या कोणकोणत्या असणार आहेत, कुणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कुणी कुणाच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत, उद्याचे निकाल नेमके काय काय असू शकतात, या सगळ्याचा लेखाजोखा आपण या कार्यक्रमात मांडणार आहोत। आणि त्यासाठी मान्यवर मंडळी आपल्या स्टुडिओत आहेत, त्याचप्रमाणे देशभरातनं आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहेत। कोण कोण आपल्या सोबत आहे हे आपण पाहूयात। आपल्या स्टुडिओमध्ये आपले मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर हे आपल्या सोबत आहेत। पाहुणे मंडळी कोण कोण आहेत आपण पाहूयात। आपल्या डाव्या हाताला अरविंद गोखले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। विश्वंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आपण त्यांना ओळखतो, तेही या चर्चेत सहभागी झालेले आहेत। अभय देशपांडे आपले पाहुणे जे रोज आपल्याला वेगवेगळी माहिती, अत्यंत खडानखडा माहिती पोहोचवत असतात, राजकीय विश्लेषक, ते सुद्धा या चर्चेत सहभागी झाले आहेत। डॉक्टर रत्नाकर महाजन काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, हे आपल्या चर्चेत सहभागी झाले आहेत। तर भारत कुमार राऊत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि शिवसेनेचे खासदार म्हणून आपण त्यांना ओळखतो, माजी खासदार। त्याचबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। तर हैदराबादहून आपले प्रतिनिधी प्रसाद भोसेकर असणार आहेत। त्याचबरोबर इतरही राज्यातल्या प्रतिनिधींना आपण या चर्चेत सहभागी करून घेणार आहोत। पण सुरुवात करूयात उदय सर तुमच्यापासून। नमस्कार, आपल्याबरोबर डॉक्टर कुमार सप्तर्षी हे देखील पुण्याहून आहेत, त्यांचंही स्वागत करतो। नमस्कार, जी24 तासच्या खास वॉर रूम मध्ये तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या 2.5 महिन्यापासून रंगलेल्या लोकसभा निवडणुकीच्या महाभारताच्या आता एक प्रकारे क्लायमॅक्सची वेळ आलेली आहे। निवडणूक निकालाचा दिवस उद्यावर येऊन ठेपलाय। मोजून 14 तासांनी उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या पोटात भीतीचा गोळा तयार झालाय। निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदार राजाला प्रसन्न करण्यासाठी धडपडणारे उमेदवार आता शब्दशः देवपूजेला लागलेत। अगदी आपलीही अवस्था काही वेगळी नाही आहे। निकालाची उत्सुकता असल्यानं आपल्याही काळजाचा ठोका खरं तर चुकू लागला आहे, कारण काँग्रेस विरुद्ध भाजप ही 2014च्या लोकसभा निवडणुकीतील बिग फाईट कोण जिंकणार याचा फायनल निकाल उद्या लागणार आहे। यंदाच्या निवडणुकीत देशभरात आणि महाराष्ट्रात एवढ्या बिग फाईट्स रंगल्या आहेत की विजेता कोण होईल याचा अंदाज लावणंही अत्यंत कठीण झालंय। त्यामुळे सर्वांचीच हवा टाईट झाली आहे। उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय यांचं आव्हान आहे। अमेठीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या परंपरागत गादीला भाजपची बहुराणी स्मृती इराणी धक्का देऊ शकतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बिहारमध्ये लालू प्रसाद यादव प्रत्यक्ष जरी निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी विरुद्ध भाजपचे, राजस्थानात केंद्रीय मंत्री सचिन पायलट आणि भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते जसवंत सिंग यांचं नेमकं काय होणार। पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी उभी केलेली सिने अभिनेत्री आणि खेळाडू यांची टीम काय चमत्कार करणार। कर्नाटकात भाजपाचे नेते अनंत कुमार, माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या चेहऱ्यावर कमळ फुलणार का, आणि कपिल सिब्बल यांच्या हातावरील भाग्यरेषेत नेमकं काय दिलंय। अमृतसरला अरुण जेटली विरुद्ध अमरिंदर सिंग या दिग्गजांच्या 60 मारीत कोण विजय पताका फडकवणार याबाबत आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याशिवाय महाराष्ट्रातल्या बिग फाईट्सचाही आढावा आपण घेणार आहोत। नागपुरातून नितीन गडकरी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकी लढवत आहेत, ते निवडून येतील का? बीडचा गड गोपीनाथ मुंडे अबाधित राखू शकतील का? पुण्यात विश्वजित कदम बाजी मारतील की अनिल शिरोळे? हातकणंगल्यात राजू शेट्टी यशाची पुनरावृत्ती करतील का? नाशिकमध्ये छगन भुजबळांना द्राक्ष आंबटतर होणार नाहीत ना? आणि नंदुरबारमध्ये 10व्या विजयाचा रेकॉर्ड माणिक गावित करू शकतील का? तर सिंधुदुर्ग रत्नागिरीत राणेंचं धुमशान कायम राहील का? आणि राजधानी मुंबईत यावेळच्या महायुतीच्या बाजूनं मतदारांचे फासे पडतील का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आमच्या खास कार्यक्रमात बिग फाईट बिग टेन्शन, फक्त आणि फक्त जी24 तास। बिग फाईट्स आपण पाहतोय। कर्नाटकातल्या बिग फाईट्स नेमक्या कोणकोणत्या आहेत त्यावर आपण आता एक नजर टाकूया। पश्चिम बंगळुरूमध्ये अनंतकुमार भाजपच्या वतीने काँग्रेसचे नंदन नीलकेणी आणि अपक्ष प्रमोद मुतालिक हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत।
चिकबल्लारपूरमध्ये बच्चे गौडा भाजपचे उमेदवार, काँग्रेसच्या वतीनं वीरप्पा मोईली आणि जेडीएसचे कुमारस्वामी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिमोग्यामध्ये बीएस येडियुरप्पा भाजपचे उमेदवार आहेत, तर मंजुनाथ भंडारी काँग्रेसचे उमेदवार आणि जेडीएसचे गीता शिवराज कुमार हे शिमोग्यातनं उमेदवार आहेत. नमस्कार, आपल्यासोबत प्रसाद भोसेकर आहेत. प्रसाद भोसेकर, बंगलोर साऊथ ही मला वाटतं महाराष्ट्रासाठी काय, कर्नाटकासाठी काय, संपूर्ण भारतासाठी अत्यंत लक्षवेधी अशा प्रकारची निवडणूक अशा करताय, कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख नेते माजी मंत्री अनंत कुमार हे निवडणूक लढवत आहेत आणि एकेकाळचे आमच्या आय टी इंडस्ट्रीचे बॅरॉन नंदन नीलकेणी काँग्रेसच्या तिकिटावर आहेत, ज्यांनी UID या प्रकारची आपल्याकडे आधार कार्डाची सुरुवात ज्यांनी केली ते तिकडून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीबद्दल आपण काय सांगाल? उदय सर, गेल्या महिने मी हा बेंगलोर साऊथचं कंप्लीट कॉन्स्टिट्युन्सी प्रोफाईल केलं होतं आणि नंदन निलकेनी आणि अनंत कुमारचं पण प्रोफाईल केलं होतं. तर ही जी कॉन्स्टिट्युन्सी आहे, अनंत कुमार 5दा इथं जिंकून आलेले आहेत. 5 टाइम MP सध्या अनंत कुमार आहेत आणि नंदन निलकेनी पहिल्यांदाच इकडं कॉन्टेस्ट करतायत. तर दोघांशी माझं बोलणं झालं. नंदनला विचारलं की काय चान्सेस आहेत तुमचे, मोदीचा वेव दिसतोय, अनंत 5दा MP 5दा खासदार झालेले आहेत तिकडं. तर त्यांचं म्हणणं होतं की अनंत एक नॉन परफॉर्मिंग MP आहे. तर दुसऱ्या जागी जर अनंत कुमारला जेव्हा मी विचारलं की काय आहे, तर त्यांचा एकच जवाब होता, लोगों ने हमारा 18 साल का सेवा देखा है और इन लोगों का 18 साल का मेवा देखेंगे. तो हे जे कॉन्स्टिट्युन्सी आहे, जरूर एक बेंगलोर साऊथ एक पॉश कॉन्स्टिट्युन्सी आहे आणि गड मानली जाते BJPची. पण नंदन निलकेनी पण आपला जे इमेज आहे, आपली जे छवी आहे ते पण घेऊन चाललेत. पण उद्या काय नेमकं होईल, दोघांमागे कोण जिंकेल हे बघण्यासाठी फारच इंटरेस्टिंग राहील. एक बाहेरून आलेला राजकारणातला नवखा उमेदवार आणि राजकारणात मुरलेला एक उमेदवार अशी जेव्हा लढत होते तेव्हा कोणाला ॲडव्हान्टेज मिळतो आणि कोणाला डिसॲडव्हान्टेज मिळतो, कारण हिस्ट्री असं सांगते की नेमका एकालाच ॲडव्हान्टेज मिळतो असं चित्र दिसत नाहीये. परंतु या विशेषतः बंगलोर साऊथमध्ये जो शहरी भाग आहे पूर्णपणे, तिथं काय चित्र आहे? बिलकुल, बेंगलोर साऊथचं जे प्रोफाईल आहे, एक जागी गारमेंट इंडस्ट्रीज पण आहेत, पुष्कळशे फॅक्टऱ्या आहेत तिकडं, IT सेक्टरचे आहेत. आणखीन जे ट्रेडिशनल जे कर्नाटकी जे पॉप्युलेशन आहे, लालबाग किंवा बसवन्नगुडी हे जे एरियाज आहेत ते BJPचे स्ट्रॉंग होल्ड मानले जाते. पण जेव्हा दुसरी IT सेक्टर पण जेव्हा आपण बघतो तर ते नंदन ते म्हणतात की माझ्यासाठी ते लोक वोट करतील. पण ट्रेडिशनली या ह्याच्यामध्ये BJPचं स्ट्रॉंग होल्ड राहिलंय. अनंत कुमार गेल्या 5 वेळेला MPs राहून इथे राहिलेत आणि नंदन पहिल्यांदाच आपली किस्मत इथं आजमावत आहेत. तर दोघांमध्ये टक्कर फाईट जरूर दिसली. पण जे मी बघितलंय की अनंत कुमारला थोडंसं तिथं ॲडव्हान्टेज होऊ शकते, कारण की त्यांचं जे ग्राउंड लेवलचं कॅम्पेनिंग होतं ते डिफरंट होतं नंदन पासून. एक दुसरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे कर्नाटकातली जी अतिशय लक्षवेधी आहे, ती म्हणजे चिकबल्लारपूरमध्ये वीरप्पा मोईली, काँग्रेसचे मंत्री वीरप्पा मोईली आणि HD कुमारस्वामी, जनता दल युनायटेडचे HD कुमारस्वामी, या कॉन्स्टिट्युएन्सीचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी मागच्या वेळी 20 पैकी 17 जणांचं डिपॉझिट गेलं होतं. एक प्रकारे कम्प्लिटली पोलराईज झालेली अशी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. प्रसाद, मला सांगा त्या ठिकाणी आत्ताची परिस्थिती काय आहे, कोण जिंकेल असं वाटतंय, कल कोणाच्या बाजूनी आहे? उदय सर, हे चिकबल्लापूर जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे बेंगलोरहून 50 ते 60 किलोमीटरच्या दुरीवरती आहे. जेव्हा आंध्र प्रदेशच्या बिलकुल बॉर्डरला हे लागून कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि तिकडे 3 वे फाईट बघायला मिळेल. बच्चे गौडा जे आहेत BJPचे ते तिकडे स्ट्रॉंग मानले जाते आणि वीरप्पा मोईली पण तिकडं त्यांचं पण एक अस्तित्व चांगलंच आहे. आणि तिसऱ्या जागी कुमारस्वामी जे JDSचे मुख्य नेते आहेत त्यांचं पण तिकडं वर्चस्व आहे. तर तिघांपैकी जे ग्राउंड तिकडं बघितलं कॅम्पेनिंग हुआ की ते बच्चे गौडाला थोडंसं फेवर करते. पण उद्याच्या ट्रायंगल फाईटमध्ये कोणाची जीत होईल हे EVM पेटीमध्ये त्याचा निकाल लागेल. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न येतोय शिमोगाबद्दल, कारण शिमोगामध्ये
BS येदियुरप्पा आहेत, ज्यांच्यावर आमचे पॅनलिस्ट विल ॲग्री विथ मी की अत्यंत भ्रष्टाचाराचे खूप मोठे आरोप झाले होते आणि किंबहुना मागची निवडणूक भारतीय जनता पक्ष त्यांच्यामुळे जिंकलं होतं आणि 2012ची विधानसभेची निवडणूक त्याचा फटका बसला होता. या निवडणुकीत यावेळी येदियुरप्पा हा भ्रष्टाचाराचा एक प्रतीक बनवायचा प्रयत्न काँग्रेसने केलेला होता. काय निकाल लागेल त्याचं असं वाटतंय? सर, शिमोगामध्ये लिंगायत वोट्स सगळ्यात जास्त आहेत आणि येदियुरप्पाला कधी पण लिंगायतचं सपोर्ट मिळालेला आहे. आणि त्यांच्या विरुद्ध जे कॅन्डिडेट आहे गीता शिवराज कुमार जे कन्नडा सिनेमाचे एक हिरो आहेत, राजकुमारचे ते पुत्र आहेत, तर त्यांनी गीता शिवकुमार त्यांच्या समोर आहे. पण ॲडव्हान्टेज सध्या मोदी वेव्ह किंवा म्हणा लिंगायत वोट्स म्हणा ते येदियुरप्पालाच आहे. धन्यवाद. आपण 3 असे मतदारसंघ सांगितलेत की ज्याच्यामध्ये संपूर्णपणे हा कर्नाटकाचा कल आपल्या लक्षात आलेला आहे. हे 3 मतदारसंघ अशा करता निवडले होते, पॅनलिस्टच्या विशेषतः माहिती सांगतो की एके ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले येदियुरप्पा आहेत, तर दुसरीकडे एक मंत्री आहेत आणि एक नवीन काँग्रेसने दिलेला टेक्नोक्रॅट असा उमेदवार आहे. काँग्रेसने प्रयोग केला आहे की वेदर टेक्नोक्रॅट्स कॅन विन. तर तिसरीकडे एक माजी मुख्यमंत्री आणि एक मंत्री यांच्यात लढत आहे. त्यामुळे एक प्रकारे पोलरायझेशन पूर्णपणे झालं आहे. त्यामुळे या 3 मतदारसंघांबद्दल आपलं मत जाणून घेणार आहे का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय बिग फाईट बिग टेन्शन झी 24 तासवर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.